आणखी महत्वाची गोष्ट, यावर्षी गुढीपाडवा अमावास्येच्या दिवशी येतोय, चैत्र शुक्ल प्रतिपदा. त्यामुळे सकाळी अमावास्या संपल्यानंतर आपल्याला गुढीपाडवा साजरा करायचा आहे. कधी कधी एका राशीत सूर्य असताना दोन चांद्र महिन्याचा प्रारंभ होतो. तो पहिला तो अधिक मास, दुसरा तो निज मास. तसा या नवीन वर्षामध्ये ज्येष्ठ अधिक महिना आलेला आहे. हे एक महत्वाचं आहे. पृथ्वीवर काय घडणार आहे नवीन वर्षात सांगता येत नाही, पण आकाशात काय घडणार आहे हे मात्र सांगता येत नाही. हा पृथ्वीवर काय घडणार आहे नवीन वर्षात सांगता येत नाही, पण आकाशात काय घडणार आहे हे मात्र सांगता येतं. यावर्षी 4 ग्रहण आहेत. 2 सूर्यग्रहण, 2 चंद्रग्रहण. त्यापैकी 2 चंद्रग्रहण, एक चंद्रग्रहण आपल्याला दिसणार आहे. तसंच यावर्षी ज्येष्ठ अधिक महिना आहे. आपल्याला माहिती असेल, ऋतूप्रमाणे आहार घेतला की आरोग्य चांगलं राहतं आणि ऋतूप्रमाणे सण यायला पाहिजेत, म्हणून चांद्र सौर पद्धतीचा मेळ आपल्या भारतीय पंचांगात घातलेला असतो. त्यामुळे नियम केलेला आहे, मीन राशीमध्ये सूर्य असताना ज्या चांद्र महिन्याचा प्रारंभ होतो त्याला चैत्र म्हणायचं. मेष राशीत सूर्य असताना ज्या चांद्र महिन्याचा प्रारंभ त्याला वैशाख म्हणायचं. कधी कधी एका राशीत सूर्य असताना दोन चांद्र महिन्याचा प्रारंभ होतो. तो पहिला तो अधिक मास, दुसरा तो निज मास. तसा या नवीन वर्षामध्ये ज्येष्ठ अधिक महिना आलेला आहे. हे एक महत्वाचं आहे. तसंच आपल्याला माहिती असेल, दर 12 वर्षांनी नाशिक त्र्यंबकेश्वरला कुंभमेळा भरतो गुरु सिंह राशीमध्ये आल्यानंतर. तसा यावर्षी 31 ऑक्टोबरला गुरु सिंह राशीत येतोय. त्यामुळे नाशिक त्र्यंबकेश्वरला कुंभमेळा, सिंहस्थ कुंभमेळा भरणार आहे. आणखी यावर्षी महत्वाची गोष्ट म्हणजे 3 गुरुपक्षयोग आहेत. त्यानंतर अंगारकी चतुर्थी आहेत 3. तसंच सर्व सण आहेत ना, ते 11-11 दिवस उशिरा येणार आहेत, कारण अधिक महिना आल्यामुळं. आणखी महत्वाची गोष्ट, यावर्षी गुढीपाडवा अमावास्येच्या दिवशी येतोय, चैत्र शुक्ल प्रतिपदा. त्यामुळे सकाळी अमावास्या संपल्यानंतर आपल्याला गुढीपाडवा साजरा करायचा आहे. हरितालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी आहेत. नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन हे एका दिवशी आहे. तेव्हा नवीन वर्ष हे अशा पद्धतीचे येणार आहे. एक ब्ल्यू मून पण आहे. एका इंग्रजी महिन्यात 2 पौर्णिमा असतील तर दुसऱ्या पौर्णिमेला ब्ल्यू मून म्हणतात चंद्राला. तसं एक आहे. तसंच आपल्याला एक सुपरमून दिसणार आहे डिसेंबर महिन्यामध्ये. 24 डिसेंबरला पौर्णिमेच्या दिवशी चंद्रबिंब मोठं दिसणार आहे. अशा अनेक गोष्टी ह्या या नवीन वर्षात आहेत. हे नवीन वर्ष जे लोक काम करतील ना प्रामाणिकपणे, त्यांना चांगलं जाणार आहे, हे नक्की.